मुख्यमंत्री पदासाठी मातोश्रीवर लिंबू कापले जात आहेत, काळी जादू केली जात आहे, उपास तपास केले जात आहेत, अनेक बुवांकडे जात आहेत असा आरोप नितेश राणेंनी केला। त्यावर संजय राऊत यांनी वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस राहायला का जात नाहीत असा प्रश्न उपस्थित करत कामाख्या देवीला रेडे कापले, त्यांची शिंग लॉनमध्ये खोदकाम करून वर्षावर पुरली आहेत असा दावा राऊत यांनीच केला। त्यावरच अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून फडणवीसांना काय आव्हान देण्यात आले ते ऐका। देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही, हा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा आमचा प्रश्न आहे। इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन, पण मुख्यमंत्री पदाचं जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचं आहे तेथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस ते अद्याप राहायला का जात नाही। आणि मी असं ऐकलं आहे, मुख्यमंत्री असं म्हणतात राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार नाही। म्हणजे काय प्रकार आहे? अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागून राहिली, त्याचं उत्तर या लिंबूवाल्याने द्यावं। हे जे लिंबू सम्राट आहेत शिंदे गटात सगळे लिंबू मिरची, माझ्या असं कानावर आलेलं आहे की बीजेपीच्या अंतस्थ गटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवीवरून आलेल्या रेड्याची शिंग फोडली आहे वर्षा बंगल्यावर, जे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे, असं त्यांचेच लोक सांगतायत, असं तिकडला स्टाफ सांगतो आहे। हे खरं आहे की खोटं आहे, आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही, आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत। पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंत्रलेली शिंग आणली म्हणजे काय, आणि ती तिकडे पुरली आहे। हे मुख्यमंत्री पद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाला, आम्ही सदैव असं तिकडला जो कर्मचारी वर्ग ते सांगतायत। आता ही चर्चा आहे। महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं। या जगाच्या इतिहासामध्ये सगळ्यात व्यापक अशा पद्धतीचा जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्र राज्याच्या सगळ्या पक्षांनी मिळून संमत केलेला आहे। असं असताना या बंगल्यामध्ये, वर्षा बंगल्यामध्ये काहीतरी शिंग गाडलेली आहेत, काळी विद्या केलेली आहे आणि त्यामुळे पुरोगामी राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी जात नाही, या पद्धतीची प्रतिमाच अत्यंत घातक आहे। यामध्ये दोन गोष्टी, एक वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांमध्ये रुजवणं जो कायद्याचा प्रमुख उद्देश आहे, त्याच्या आड ही डायरेक्टली गोष्ट येते आणि त्यामुळे हा मुद्दा जनतेपुढे आणला, याबद्दल संजय राऊत, खासदार संजय राऊत यांचं आपण जाहीररित्या अभिनंदन केलं पाहिजे। पण दुसरा भाग असा आहे की देवेंद्र फडणवीसांवर जी जबाबदारी आहे तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्या बंगल्यामध्ये जायला राहायला पाहिजे आणि लोकांपुढे सिद्ध करायला पाहिजे की आपण असल्या गोष्टींना घाबरत नाही। कारण महाराष्ट्रामध्ये ही प्रतिमा अतिशय मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे की मुख्यमंत्री सध्याचे हे स्वतः अंधश्रद्धांचं समर्थन करणारे आहेत, अंधश्रद्धांना प्रोत्साहन देणारे आहेत आणि या पद्धतीचा संदेश पोलीस खात्यामध्ये पसरलेला असल्यामुळं पोलीस सहजासहजी जादूटोणा विरोधी कायद्यासंबंधीच्या केसेस दाखल करत नाही। त्यांना अशी भीती वाटते की आपण मुख्यमंत्र्यांच्या बॅड बुकमध्ये यामुळे जाऊ आणि त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन मी असल्या गोष्टींना घाबरत नाही हे सिद्ध करणं नितांत गरजेचं आहे असं मला जाहीररित्या म्हणावंसं वाटतं। आणि म्हणून मी त्यांना आवाहन करतो आहे की त्यांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी राहायला जाऊन आपण असल्या गोष्टींना घाबरत नाही आणि यामध्ये काही तथ्य नसतं हे जनतेपुढे सिद्ध करावं। तर लोकांमध्ये हिंमत वाढवण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षा बंगल्यावर राहायला जायला पाहिजे आणि आपण या गोष्टींना घाबरत नसल्याचं सिद्ध करावं असं आव्हानच अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून एक प्रकारे दिलं गेलंय। आता यावर फडणवीस काय उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच हे जे काही आरोप प्रत्यारोप दावे प्रतिदावे केले जात आहेत याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा।